जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून श्रवण दत्त आल्यापासून नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव, अक्कलकुवा, तडोदा, शहादा, नवापूर, नंदुरबार अशा सर्वच तालुक्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्रासपणे अवैध दारू विक्री, ताडी विक्री, विमल गुटख्याची विक्री, अवैध वाहतूक, सट्टा, मटका, जुगार असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. हे अवैध धंदे बंद करावे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना प्रत्यक्षात भेटून वारंवार निवेदनं दिली आणि आदिवासी संघटनांनी या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये नंदुरबार येथे एक मोठा मोर्चाही काढला होता. परंतु पोलिसांचे आर्थिक हित संबंध लक्षात घेऊन या अवैध धंद्याच्या बदल्यामध्ये पोलिसांना लाखो रुपये हप्ते मिळतात हे लक्षात घेऊन श्रवण दत्त यांनी आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. अवैध धंदे सुरूच ठेवले. या अवैध धंद्यांमुळे आमच्या तरुणांचं भविष्य खराब होत आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. म्हणून श्रीमती सविता विजय वसावे ह्या सामाजिक कार्यकर्त्या या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये दडगाव येथे दिनांक 11 मार्च 2026 रोजी आमरण उपोषण करणार आहेत. त्या उपोषणाला आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत. याबाबतचं निवेदन आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना दिलेला आहे. काही व्हिडिओ त्यांना सुद्धा आम्ही दाखवलेले आहेत. या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या सविता वसावे यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना याबाबत निवेदनही दिले आहेत आणि अवैध धंद्यांचे भरपूर व्हिडिओ त्यांना सुद्धा त्यांनी सादर केलेले आहेत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती अवैध धंद्यांचे व्हायरल होत आहेत. हे अवैध धंदे जर या पोलीस अधिकाऱ्यांनी बंद केले नाही तर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही यापुढे मागणी करणार आहोत. हे अवैध धंदे बंद झालेच पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देत आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.